आराम. अगं उद्या तर तुझी लग्नानंतरची पहिली मंगळागौर आहे. मी उद्या सगळ्या जणींना बोलवलंय. आता मंगळागौर कुठे? परत ते तयार व्हायचं. शी बाबा. अगं असं काय करतेस? श्रावण महिना आहे ना, मग तर मंगळागौर झालीच पाहिजे. बरं ते सगळं जाऊ दे, तुला मंगळागौर खेळता येते का? मंगळागौर ना, ती दीपिकावाली येते की. पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी, पिंगा. अगं बाई माझे, दीपिकावाला पिंगा नव्हे. पिंगा कसा असतो तुला माहितीये का? 2 हात कमरेवर आणि पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी, पिंगा. बापरे, एवढं कंबर जाईल की माझी. हा हा, तू तर जिमला जातेस ना. हा मग जिमला जाऊन तिकडे पिंगा नाही घालत. अगं तसं नाही ग. आता कसं तुम्ही नवीन मुली जिमला जाता, तसं आमच्या वेळी कुठे बायकांना जिम होत्या. तेव्हा आमचं आयुष्य म्हणजे घरकाम करणं, पाणी घेऊन येणं, जेवण बनवणं. मग आता तुम्ही कसं फिटनेस बघता स्वतःचा, तसं त्या काळी आम्हाला काही फिटनेस म्हणून नव्हता. म्हणून आमचा मंगळागौरीच्या निमित्ताने व्यायाम व्हायचा आणि त्याचबरोबर मनाला मनोरंजन सुद्धा मिळायचं. समजलं आता? हो हो सासूबाई, समजलं. आता काय तुम्ही बोलताय तर मग करावंच लागेल. किती वाजता आहे तुमची मंगळागौर? आणि त्यावेळेला मी ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट घालून तयार राहीन ना. अगं ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट कुठे? मंगळागौर कोणी कधी अशा कपड्यामध्ये करतं का? अहो सासूबाई, मग आता तुम्हीच तर बोललात ना की हा पण एक एक्सरसाइजचा भाग आहे. तर मग ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट हवीच ना. अगं सोनबाई, मंगळागौर ही साडीमध्येच केली जाते. गौर म्हणजे पार्वतीचं रूप आणि मंगळागौरीच्या दिवशी पार्वतीचं पूजन होतं आणि तिचं पूजन करताना आपल्या संस्कृतीमध्ये साडी नेसतात. अहो सासूबाई, साडीमध्ये मी हे करताना कशी दिसेन? अगं कशी दिसशील म्हणजे? स्त्रीचं सौंदर्य हे साडी नेसल्यावरच खुलून येतं आणि स्त्री ही साडीमध्येच सुंदर दिसते. बरं सासूबाई, ते सुद्धा करते.
तिला तुझे कप्पालीला तिला फॅशन मराठी सोबय तुला सोन्याचा हार मागतान सोन्याचा हार ये सोनियाचे नांदन माझ्या बाया झायल्या गार ग बाया झायल्या गार नांदन सोनियाचा हार अरे हात में गजरा फूलों का हार आल्या ग बाया आल्या माझ्या अंगानी नाचल्या हे आल्या ग बाया आल्या माझ्या अंगानी नाचल्या मान पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या बाया लोका ग तुम्ही रुसल्या ग बाया लोका ग तुम्ही रुसल्या हे आहे अजून काय पाहिजे बायानं मान मोटार मागतान बा फिरायला मोटार ये मोटारीचे नांदन माझ्या बाया झायल्या गार ग बाया झायल्या गार न भावतात फिरायला मोटार कार ग आपल्या सगळ्यांचा एकच लक्ष कर्तव्य अजून ध्येय असला पाहिजे तर आपणच आपल्या पर्यावरणाचा आणि दर्याराजाचा जो आपल्या सगळ्यांचा पोशिंदा म्हणून ओळखला जात आहे जो आपल्याला वर्षानुवर्षे मावळ्यांच्या रूपात खजिना कायमस्वरूपी देत आलाय पर्यावरणाची दर्याराजाची स्वच्छता वेळचे वेळेला काळजी घेणे हे फक्त आणि फक्त आपले हातान आहे